अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा. श्रावण पौर्णिमेचे सत्यनारायण केव्हा करावे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण बली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही असे प्रश्न ज्या वेळेस केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा कार्यक्रम दिला जातो. सतत 12 पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणत की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही, कारण विकतचे आणलेलं धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो. त्यावर जाणकार मंडळी असे म्हणत असत की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल, परंतु टोकलेलं खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात. घरातली माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टीचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेले धान्य व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्ताआधी व नंतर 24 मिनिटे करावयाची असते. ऐश्वर्य धन संपत्ती याचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सत्यनारायण करावा. सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य: सत्यनारायणाचा फोटो 1, बाळकृष्णांची मूर्ती 1, तांब्याचे कलश 2, तामण 1, सुपारी 3, विड्याची पाने 15, नारळ 1, तांदूळ पाव किलो, आंब्याचे डहाळे 4, चौरंग 1, गहू अर्धा किलो, हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर निरांजन फुले पांढरा कपडा 1 मीटर. प्रसादासाठी शिरा नैवेद्य अन्नाचा. सत्यनारायण पूजेची मांडणी: 1 चौरंग 1 पाट. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे लावावेत. चौरंगावर पांढरा कपडा टाकावा व त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे. त्यावर पाणी भरून 1 कलश ठेवावा. त्यात विड्याची 5 पाने ठेवावीत. त्यावर तांदळाने पूर्ण भरलेले तामण म्हणजेच तांब्याचे ताट व त्यात बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानावर मांडाव्यात. पहिली सुपारी असते गणपतीची, दुसरी असते ती कुलदेवतेची आणि तिसरी असते ती वरुण देवतेची. याप्रमाणे पूजेची मांडणी करून पुढील प्रमाणे पूजा करावी. सर्वात प्रथम मंगल तिलक लावून घ्यावा. पुरुषांनी स्वतःस अष्टगंध व महिलांनी स्वतःस हळदी कुंकू लावून शांतिमंत्र म्हणावा. आपण पूजेसाठी भरून घेतलेल्या कलशात गंध अक्षता फूल टाकावे व खालील मंत्र म्हणावा. कलशम देवताभ्यो नमः. कलश पूजार्थे गंध अक्षता पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराने समर्पयामी.
अशी कलशाची प्रथम पूजा करून घ्यावी. नंतर श्री गणपतीची पूजा करावी. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची क्रमांक 1 ची सुपारी श्री गणपतीची असते. तिची पंचोपचार पूजा करून घ्यावी. गंध लावावा, हळदीकुंकू व्हावे, अक्षता व्हावे, फुले व्हावा, अगरबत्ती धूप ओवाळावा. नंतर नैवेद्य दाखवावा. सुपारी समोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरवावे व ही कृती करताना खालील मंत्र म्हणावा. तत्सं वर्तेम परिसिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नंतर तुळशीचे पान गणपतीच्या सुपारीसमोर ठेवावे व खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा व पुन्हा एकदा तुळशीचे दुसरे पान पाण्यात बुडवून घेऊन वरीलप्रमाणे 3 वेळा मंत्र फिरवून सुपारीसमोर ठेवावे. यानंतर कुलदेवतेची पूजा करावी. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी मधली सुपारी श्री कुलदेवतेची असते. तिची पंचोपचार पूजा वरीलप्रमाणे करून घ्यावी. नैवेद्य पण असाच दाखवावा. आता येते ती श्री वरुण देवतेची पूजा. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी उत्तरेकडील सुपारी श्री वरुण देवतेची असते. तिची पंचोपचार पूजा वरीलप्रमाणे करून घ्यावी. नैवेद्य पण वरीलप्रमाणे दाखवावा. आता श्री बाळकृष्ण देवतेची पूजा. चौरंगाच्या कलशावर तामणात ठेवलेल्या बाळकृष्ण देवतेची पंचोपचार पूजा करून घ्यावी. बाळकृष्णांना नैवेद्य कसा दाखवावा. चौरंगासमोर पाट मांडून त्यावर पाण्याने भरीव चौकोन काढावा व त्यावर शिऱ्याचा नैवेद्य ठेवावा व गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावे व ही कृती करताना गायत्री मंत्र म्हणावा. सत्यं वर्तेम परिसिंचयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नंतर तुळशीचे पान श्री बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा व पुन्हा एकदा दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून वरीलप्रमाणे 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून श्री बाळकृष्णांसमोर ठेवावे व नंतर 1 ते 5 अध्याय वाचून घ्यावेत. आरती करावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुद्धा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते. म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करावे. या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते. श्रावण पौर्णिमेचे सत्यनारायण केव्हा करावे. दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण व्रत पूजन केले जाते. ते प्रदोष काळात करावे. नारळी पौर्णिमा ही शुक्रवारी 8 तारखेला दुपारी 2:13 सुरू होते आणि दिनांक 9 शनिवारी दुपारी 1:25 संपते. त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही शुक्रवारी सायंकाळी प्रदोष काळात करावी. कोणतीही कृती करताना तात्काळ व्यापिनी तिथी ग्राह्य धरली जाते असे शास्त्र सांगते. म्हणून पौर्णिमेची उगवत्या सूर्याची तिथी शनिवारी असल्याने ज्यांना दर महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी तो शनिवारी धरावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.